आमच्या फॅन्ससाठी, प्रेक्षकांसाठी, मालकासाठी. आणि बघा तू काय कमवलं आहे, तर हे तुझ्या पाठी असलेली पब्लिक. किती पण काय आलं तरी मथुरच. हां किती पण काय आलं तरी मथुरच. सुद्धा ही फॅन फॉलोइंग बघून काय बोलशील? मी पण स्वतः भुंगा जिंकला तरी मी मथुरकडे आलो, कारण का मथुरचा क्रेज म्हणजे खूप वर्षापासून आहे. तो काय सांगू तुम्हाला यार, कारण अख्खा मैदान टाकून आलो मथुरच्या सोबत. अरे. पब्लिक बघा तुम्ही, इकडे नक्कीच. जिंकले आणि इकडे हारलेला आपला बैल मथुर. पण त्याला पाहण्यासाठी हा, पाहण्यासाठी खूप लोक आपण येडा झालो. तिकडे शर्ती पूर्ण खाली झाल्या, सगळे पब्लिक इकडे आले. हां काय बोलणार, चला मथुरला बघायला. मित्रांनो, याला म्हणतात मथुरची फॅन. आणि मथुर जरी आज हारला तरी आपल्यासाठी तो सदैव हृदयात कायम असेल. आणि कोणत्याही पद्धतीचा जल्लोष त्याने केला नाही, कारण का मथुर कोणत्या लेवलचा आहे काय हे सर्वांना माहिती आहे. आणि सांगितल्याप्रमाणे की मिलिंद शेठ पाटील आणि राहुलभाईचं आता नातं मैत्रीपूर्ण होत आलं आहे. सो मैत्रीपूर्ण शर्यत पाहायला भेटली आणि एक चांगली प्रेक्षणीय लढत पाहायला भेटली. आज विरोध होता, उद्या नक्कीच पहिऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला पळताना दिसेल. सो मथुर, काही घाबरू नको, आम्ही तुझ्यासोबत नेहमी असू, आरोग्य जिंकतो. आपल्या व्हिडिओमार्फत तू येणार नाही असं होणार नाही, कारण का तू आमचा काळीज आहेस. आणि नक्कीच तू खूप काही नाव केलेलं आहे, खूप काही कमवलेलं आहे. आणि तुझ्याकडनं अपेक्षासुद्धा नाहीत आता, पण या वयातसुद्धा तू खेळतोस आमच्या फॅन्ससाठी, प्रेक्षकांसाठी, मालकासाठी. आणि बघा तू काय कमवलं आहे, तर हे तुझ्या पाठी असलेली पब्लिक. काय बोललो दादा? एक नंबर. हां, कारण हरून सुद्धा ही पब्लिक मिळवणं. किती पण काय आलं तरी मथुरच. हां किती पण काय आलं तरी मथुरच. लाईक करा, शेअर करा मित्रांनो. खूप मेहनत आहे आमच्या राजेश भाईची. भाई, तू किती दिवसातून भेटलास, आज काय बोलाल? हरून सुद्धा ही फॅन फॉलोइंग बघून काय बोलशील? मी पण स्वतः भुंगा जिंकला तरी मी मथुरकडे आलो, कारण का मथुरचा क्रेज म्हणजे खूप वर्षापासून आहे. तो काय सांगू तुम्हाला यार, कारण अख्खा मैदान टाकून आलो मथुरच्या सोबत. अरे. पब्लिक बघा तुम्ही, इकडे नक्कीच. जिंकले आणि इकडे हारलेला आपला बैल मथुर. पण तो त्याला हारली पाहण्यासाठी हा, पाहण्यासाठी खूप लोक आहेत. तेच आम्ही चर्चा करत होतो, माझा मित्र आहे. मित्र. कारण का चर्चा करत असे होतो का जिंकले तरी पण तिकडे पब्लिक, इकडे हारले तरी पण इकडे पब्लिक, म्हणजे काय दिवाणी आहे पब्लिक. दादा, तू आज पहिल्यांदा आला का शर्तीला? हो, पहिल्यांदा आलो. हां, काय बोलाल आज हे हरून सुद्धा मथुरच्या पाठी एवढी पब्लिक? पब्लिक बघून येडा झालो. तिकडे शर्ती पूर्ण खाली झाल्या, सगळे पब्लिक इकडे आले. हां, काय बोलणार, चला मथुरला बघायला. चला चला दादा. बघा मित्रांनो, कशा रानातून जातात मथुरसाठी पाहण्यासाठी. मित्रांनो, मथुरला पाहण्यासाठी. आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मथुरला कोण दाखवू किंवा नाही दाखवू, पण आपण आपल्या चॅनलमार्फत मथुर नक्कीच दिसेल, आरोग्य व जिंकतो. विशाल कार आहे बघ. हे बघा, मथुर आणि ही प्रजा, राजा आणि त्याची प्रजा. शुभम दादा बसलेला आहे. काय बोलाल ना या कमालाला, काय बोलाल? म्हणजे हार के भी जितने वालों को बाजीगर कहते हैं. आणि तो आपला मथुर आहे, नाही का? नक्कीच 100%. इमोशनल झालो आम्ही बघून. हां? माहिती आहे? मी तर इमोशनल झालो बघून पाहिलं आपलं. नक्कीच. असे खूप कमी नंदी आहेत मित्रांनो, जे लोकांच्या मनात अशा पद्धतीने त्यांनी जागा निर्माण केली आहे.
मित्रांनो तुम्हाला अशा गोष्टी आपल्या काव्या मधुरा या चॅनललाच बघायला भेटतील. सो नक्की तुम्ही आता बघता मथुर हारला तरी पण पब्लिक त्याची सो आपल्याला ह्या चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटेल. सो या चॅनलला नक्की सपोर्ट करा, कारण का याच्यामागे त्यांचा एवढा मोठा वाटा आहे आणि त्यांची मेहनत, त्यांचे कष्ट बोलू शकत नाही. ते मला माहिती आहे, मी खूप जवळनं पाहिलेत यांचे कष्ट. सो असे भरपूर चर्चा करतात विदेशी जे लोक आले ती काव्या मधुरा चॅनल झाला, सुरत दातीलकर, हे असे चॅनल येतात महाराष्ट्रामध्ये. आता पुढं येणाऱ्या कुठल्या पण शर्ती असू द्यात, तुम्हाला नक्कीच चॅनलला यांच्या बघायला भेटेल. सो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा या चॅनलला. नक्की, कारण का आपला भाऊ सुद्धा या क्षेत्रामध्ये होता, पण त्याला माहिती होतं मेहनत काय होतं. तो पूर्ण दिवस जायचा आणि काय कंडिशन व्हायची. मी स्वतः माझा चॅनल 12,000+ सबस्क्रायबर झालेला चॅनल मी स्वतः आता मी नाही करत शर्ती. त्याचा रिझन आहे काहीतरी सो पण यांना नक्की तुम्ही सपोर्ट करा. सो मथुर नक्कीच बघा, आपण नक्कीच मथुरला दाखवू, कारण का हार जीत नंतर मथुरला पाहण्याची सर्वांची इच्छा असते. नक्कीच भुंगा आणि सैराटकडे जाऊ आणि त्यांना विश तर केलं आहेच आपण त्यांना. सुनील दादा असो किंवा मिलिंद दादा भेटले नाही, त्यांना विश तर करूच नक्कीच, कारण का त्यांनी जो आज जिंकूनसुद्धा जो शांतताप्रियाने शर्यतीचा आनंद घेतला तो आपला चॅनलमधून बघायलाच भेटेल. खरंच त्यांचा सलाम असेल त्यांना, कारण अशाच शर्ती व्हायला पाहिजे. हार असो किंवा जीक असो, कुठलाही प्रकारचा जल्लोष नाही का जेणेकरून समोरच्याला राग येणार नाही. सो चला आता आपण जाऊया भुंगा आणि सैराटकडे. सो प्लीज 1,00,000 सबस्क्रायबर होण्यासाठी 20,000 बाकी आहेत, तर सपोर्ट करा आपल्या मेहनतीला. ऑफिस करून मी फक्त रविवारी मला वेळ भेटतो यायला, आणि जर मोठ्या मैदान असेल तर मी येतो, जसं मी आज 1 आठवड्यानंतर दिसलो आहे. सो चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमार्फत. तोपर्यंत बाय.